आज आपण पाहणार आहोत पंचकोनी चित्ती म्हणजे प्रिझम, त्याचे लंबजन्य देखावे. आत्तापर्यंत आपण चौरस चित्ती, त्रिकोणी चित्ती याचे लंबजन्य देखावे काढले, परंतु पंचकोनी काढत असताना या ठिकाणी आपण थोडासा बदल करणं गरजेचं आहे. म्हणजे ही चौकोनी चित्ती काढत असताना आपण एक्स, वाय आणि झेड अक्षापासून 20-20 मिलीमीटर अंतरावरती फिकट प्रोजेक्शन रेषा घेतल्या होत्या आणि तिथून आपण या चौरसची लांबी, रुंदी अशी मोजलेली होती. किंवा त्रिकोणी काढताना सुद्धा तसंच, की इथून ह्या 20 मिलीमीटर अंतरापासून आपण त्रिकोणाची पाया ही एक बाजू मोजलेली होती आणि त्यानंतर त्रिकोणाच्या दोन बाजू काढलेल्या होत्या. परंतु पंचकोनाच्या बाबतीत हे असं होत नाही, की पंचकोनाची पायाची ही बाजू झाल्यानंतर मात्र 90 अंशात वगैरे ही बाजू न निघता ती आतून 108 अंशाची असल्यामुळे ही अशी तिरकी निघणार आहे. म्हणजे लक्षात घ्या, 108 अंश आणि बाह्य कोन हा 72 अंशाचा निघणार आहे. त्यामुळे काय होणार आहे, की ही जो पॉईंट आहे, इथून आपली ही पंचकोनाची पाया घेणार आहोत आपण 20 मिलीमीटर अंतरावरच्या फिकट प्रोजेक्शन रेषेपासून घेताना पण पंचकोनाची ही बाजू मात्र आपण त्याच्याही आतमध्ये येणार आहे. कदाचित ती XY Z अक्षाला छेदू सुद्धा शकते. म्हणून आपण या अंतरापेक्षा थोडंसं पुढच्या अंतरावरती घ्यायचं आहे. गणिती प्रक्रियेनुसार पायथागोरसच्या त्रिकोणमितीय नियमानुसार ते अचूक अंतर घेता येईल, पण आपण सर्वसाधारणतः याच्या निम्म बाजू, पायाच्या निम्मी बाजू थोडीशी जादा पलीकडे सरकून घेऊ. म्हणजेच या ठिकाणी आपण पहा, हा आपला झेड अक्ष आहे, XY अक्ष आहे. त्यानंतर त्याच्यावरती 20 अंतरावरती आपण वरती XY अक्षाच्या रेषा घेतलेले फिकट प्रोजेक्शन रेषा खाली, पुन्हा झेड अक्षाच्या डाव्या बाजूला उजव्या बाजूला 20-20 अंतरावरती रेषा घेतलेल्या आहेत. परंतु या 20पेक्षाही थोडंसं पुढं असं आपण हे मापन आता करायचं आहे. आणि ते सर्वसाधारणतः आपण 40 मिलीमीटरची पंचकोनी चित्ती काढणार असू, तर त्यासाठी 40 मिलीमीटर ही पंचकोनाची पाया, परंतु त्याच्यापेक्षा जास्त अजून 20 मिलीमीटर म्हणजे 20 अंतरावरल्या आपल्या फिकट रेषेपासून पुढे 20 मिलीमीटर अंतरावरती आपण या पंचकोनी चित्तीचा पाया आपण इथं घेतोय. म्हणजे पहा, पहिली झेड अक्षापासून 20, पुन्हा हे 20 सोडलेलं आहे, नंतर हे 40 मिलीमीटर पंचकोनी चित्तीचा पायाची एक बाजू आपण इथं घेतलेली आहे. या बिंदूंना आपण जे नावं देतोय ते सर्वसाधारण A, B. तर या B बिंदूवरती कोन मापकाची खालील आडवी रेषा आणि 90 अंशावरून आलेली रेषा याचा छेद, आणि ही आडवी रेषा या आपल्या पायाच्या आडव्या रेषेला पूर्णतः जुळवून आणि 90 अंशावरला त्याच्या आलेला छेद बिंदू त्या B बिंदूशी जुळवून या बाजू आपण मोजत जाऊ. 10, 20, 30, 40, 50, 60, 70 आणि 2 घरं म्हणजे 71 आणि 72. इथं आपला हा बिंदू येईल 72 अंशाचा. तसंच A बिंदूवर सुद्धा आपणास हा कोन घ्यायचा आहे. त्याही वेळी आपण आडवी रेषा पूर्ण जुळवली, बिंदू A बिंदूशी जुळवला आणि पुन्हा या बाजूने आपण जर मोजलं बाहेरच्या बाजूला, आता 10, 20, 30, 40, 50, 60, 70 आणि त्याच्याही पलीकडे 2 बिंदू 70च्या पुढे या ठिकाणी आपण मार्किंग केलं आणि हे कोन आता आपण काढून घ्यायचे. म्हणजे हा बिंदू आणि हा A बिंदू आपण जोडायचा. या पद्धतीने. आणि मग आपलं हे जे अंतर आहे 40 मिलीमीटर, ते आपण दोन्ही पद्धतीने पट्टीने किंवा कंपासने हे अंतर त्या दोन बाजूवरती आपण काढल्या त्यावरती मार्किंग करून घेऊ. म्हणजे या बाजूवरती आणि या बाजूवरती, म्हणजे या तिन्ही बाजू 40 मिलीमीटर झाल्या. बाह्य कोन 72 अंशाचे मध्ये आतील बरोबर आपले 108 अंशाचे झाले. आता 3 बाजू तयार झाल्यानंतर मात्र आपल्याला पुढच्या 2 बाजू बहुभुजाकृती काढताना या 2 बिंदूवरून एकमेकाला छेदणारे कंस काढले की आपली 5वा बिंदू पण तयार होतो आणि एकूण 5 बाजू पण तयार होतात. आता हे एकमेकाला छेदणारे 2 कंस काढले
म्हणजे आपला 5वा बिंदू तयार झाला या ठिकाणी. आणि मग हा 5वा बिंदू जोडून आपण इथं हे 2 कंसाचा छेद हे 40 अंतर आणि हे 40 अंतर. अशा रीतीने पंचकोन आपला इथं पूर्ण झालेला आहे. आता आपणास या पंचकोनाच्या 5 बिंदूंचं प्रोजेक्शन फ्रंट व्ह्यूसाठी आपल्या खालच्या बाजूला येणं आवश्यक आहे. या 5 बिंदूंना आपण नावं देऊ ए, बी, सी, डी आणि ई. आता या 5ही बिंदूंचं आपल्याला फ्रंट व्ह्यूमध्ये वेगवेगळे प्रोजेक्शन, वेगवेगळी जागा त्याची दिसून येईल. त्यासाठी आपण एक्स वाय झेड अक्षाला समांतर गुण्यात धरलेला आणि लंबरेषेत हे प्रक्षेप फ्रंट व्ह्यूसाठी आपण खाली घ्यायचे आहेत. म्हणजे हा पहिला येईल आपला सी बिंदू, त्यानंतर येईल आपला बी बिंदू, त्यानंतर आपला हा डी बिंदू येईल. हा पाठीमाग आहे हा, त्याच्यासाठी की प्रोजेक्शन रेषा फिकट. त्यानंतर येईल ए आणि त्यानंतर येईल ई. काळजीपूर्वक त्या बिंदूचं हे 90 अंशात समांतर गुण्या फिरवून आपण 5 बिंदूंच्या 5 रेषा आपल्याला फ्रंट व्ह्यूला आलेल्या आहेत. आता आपण फ्रंट व्ह्यूची उंची मार्किंग करायची. उंची आपण 70 घेतोय. तर 70 उंचीवरती मार्किंग केल्यानंतर एक्स वाय अक्षाला समांतर खाली 20 अंतरावरती काढलेल्या रेषेला मी इथे गुन्हे जुळवतोय. त्याच समांतर असं पण 70 अंशावरून आडवी रेष काढतो. म्हणजे हा झाला आपला फ्रंट व्ह्यूचा पाया. आणि ती तशीच आपल्याला साईड व्ह्यूसाठी लागणार आहे, म्हणून इकडेही ती प्रोजेक्शन घेऊन घेतो. आता ही प्रोजेक्शन घेतल्यानंतर आपल्याला आडवी फ्रंट व्ह्यूसाठी घेतल्यानंतर आपल्याला इकडं आडवी घेऊन 90 अंशात खाली घ्यायची पण आहेत. मग पहिलं ए बी आपलं आलेलंच आहे. त्या 20 अंतरावरच्या रेषेवर आपण ए बी पॉईंट घेतलेले आहेत. इथं आता आपण गुन्हे फिरवताना लक्षात येईल आपल्याला सी आणि ई हे एकाच रेषेत येत आहेत. ही रेषा आपण झेड अक्षावरती प्रोजेक्शन घ्यायचं फिकटमध्ये. त्यानंतर इथं शेवटचा जो डी बिंदू आहे उंची, त्याचंही आपण झेड अक्षावरती प्रोजेक्शन घेतलं. म्हणजे इकडं आपल्याला 3 बिंदू मिळाले. फ्रंट व्ह्यूला आपल्याला 5 बिंदू मिळालेले आहेत. आणि मग आपल्या नेहमीच्या कृतीनं झेड अक्षावरती आलेले हे 3 बिंदूंचे प्रोजेक्शन्स आपण एक्स वाय अक्षावरती घ्यायचे आहेत. या पद्धतीनं झेड अक्षावरून एक्स वाय अक्षापर्यंत पुन्हा इथंही आपण पुन्हा अक्षापासून खाली लंबरेषेत घ्यायचे. पहिला आलेलाच आहे आपला 20 अंतरावरील रेषा. त्यानंतर हा दुसरा बिंदू एक्स वाय अक्षावरून आपण लंबरेषेत खाली घेतला. आणि हा तिसरा शेवटचा बिंदू अशा पद्धतीने ही सगळी प्रोजेक्शन आता झालेली आहेत. आता दिसणारे काही ठळक रेषा, काही तुटक रेषा, डॉटेड लाईन्स किंवा सेंट्रल रेषा आपण आता काढा पाहिजे आहेत. पंचकोनी चिती बघितल्यानंतर तिचा वरचा माथा आणि खालचा माथा सपाट एकच रेषेत येणार आहे. आणि तो आता किती येणार आहे हे आपल्याला लक्षात आलेलं आहे. त्यानुसार आपण तेवढा भाग हा स्पष्ट करून घेऊया. प्रथम 2 आडव्या रेषा. आता पहा इथं लक्षात येतं आपणास की ही एक झेड अक्ष, त्याच्या आधी आपण 20 सोडलेली जागा, त्याच्याही अलीकडे पंचकोनाचा शेवटचा बिंदू सी आलेला आहे. पुढचा आपण हा बी जर इथंच घेतला असता तर आपला सी पाक इथे आला असता. त्यामुळे आपण थोडं जादा अंतर यावेळी सोडलेलं आहे. तसंच साईड व्ह्यूसाठी सुद्धा
जे प्रोजेक्शन आलेले आहेत हे तेवढाच हा भाग आपण इथं स्पष्ट करून घेऊ. त्यानंतर वरील माथ्याची बाजू ती देखील सपाट म्हणजे एका रेषेतच येणार आहे. आता पाहूया आपण इकडून पाहिले तर हा हा कोपरा आहे, कॉर्नर घनाकृतीचा एक कोपरा कॉर्नर आहे. ती उभी रेषा आहे पायापासून उंचीपर्यंतची. पायाच्या बाजूला आपण डॅश बिंदूचं नाव देतो ते आपण इथं देणार आहोत. तर हा आपल्याला इकडून पाहतो. आता टॉप व्ह्यूकडे आपण पाहिलं जर फ्रंट व्ह्यूला आपण कसं पाहणार आहोत, टॉप जर असा असेल तर आपण या दिशेने पाहणार आहोत. म्हणजे आपल्याला हा कॉर्नर, बी हा कोपरा, हा बी, सी हे सगळे कॉर्नर दिसणार आहेत. म्हणजे कोपऱ्यामुळे निर्माण झालेली रेषा आपल्याला दिसणार आहे. आणि ती रेषा आता आपण इथं त्यामुळे ठळक करतोय. तसाच पुन्हा हा कॉर्नर, त्या बिंदूच्या प्रोजेक्टमध्ये आपण पाहायचं की हा कॉर्नर. त्यानंतर हा डी दिसतोय खरं, परंतु आपण इकडून पाहत असताना बघा आपल्याला फ्रंट बाजूला डोळ्यांनी पाहिलेत आपण दिसतोय, दिसतोय, बी दिसतोय, पण डी समोरून इकडून पाहताना दिसत नाही. तो पाठीमागील बाजूच आहे. आणि पाठीमागील बाजू असल्यामुळे इकडून समोर आपल्याला टू बी हा सपाट पृष्ठभाग दिसणार आहे आणि डी दिसणार नाही. परंतु तो आहे अस्तित्वात, तो कॉर्नर आहे आणि त्याचं प्रोजेक्शन आपल्याला आलेलं आहे. अशा वेळी आपण काय करतो तर ती रेषा डॉटेड लाईन म्हणजे तुटक रेषा पद्धतीने काढतो. तर ती मी इथं लगेचच काढून घेतो. तुटक रेषा एकसारख्या डॅश एकसारखं अंतर ठेवायचं आहे. अगदी छोट्या तुटक काढायचं नाहीत, ते थोडीशी लांब डॅश दिसली पाहिजे. तसं त्या दोन्ही डॅशमधलं अंतर पण एकसारखं सर्वसाधारण राहावं. सरावानं ही गोष्ट आपणास प्राप्त होते. एकसारखी ही तुटक रेषा झाली. त्यानंतर आपणास हा बी कोपरा जो आहे त्या कोपऱ्याची बी टू बी डॅश हा एक उभी रेष दिसणार आहे. तसंच ही सी. आपण जर पाहिलं तर हा बिंदू इथे आला आणि त्याच्या पायाच्या बिंदूला आपण डॅश असं म्हणतोय. हा बिंदू, या बिंदूचा प्रोजेक्शन इथं आलेला आहे. त्याच्या पायाच्या बिंदूला आपण डॅश नाव देऊ. इथं डी आपण डॉटेड स्वरूपात दाखवलेलं आहे, डी टू डी डॅश. हा बी रेष, हा बी बिंदूवरचा माथ्यावरला पायाला बी डॅश आणि हा सी डॅश. आता तद्वतच आपण इकडे साईड इकडे पाहूया तर आणि बी इथं आपल्याला एका रेषेत येत आहेत आणि हा कोपरा इथं आपला साईडला इथं दिसतोय आणि तो आपण उभ्या रेषेने दाखवायचा आहे. बाजून पाहताना हा असा दिसणार आहे. आणि या ठिकाणी आपणास दोन बिंदू येतात, बी प्रथम नंतर आपण इकडून पाहतोय साईड व्ह्यूसाठी. त्यामुळे प्रथम आपल्याला बी दिसेल, नंतर त्याच्या पाठीमागं आहे तो तसंच या ठिकाणी बी डॅश आणि नंतर डॅश. इथं आपण पाहिलं ते पुढं की हा सीचा कॉर्नर, सी आणि डी अशा दोन रेषा, दोन पृष्ठभाग इथं छेदत आहेत. सी रेषा तयार झालेली आहे. इकडून दिसताना आपल्याला ते स्पष्ट दिसणार आहे. तशीच या बाजूला पण झालेली आहे, परंतु ती सीच्या पाठीमागे येते. परंतु सी दिसणारच आहे, त्यामुळे त्यामध्येच ती निघून जाणार. त्यामुळे त्याची सेपरेट डॉटेड लाईन दाखवता येणार नाही. त्यामुळे आपण सी कोपऱ्यासाठीची स्पष्ट रेषा, वस्तुरेषा इथं काढायची आहे. हे सीपासून आलेली प्रोजेक्शन सी आणि या ठिकाणी दिसणार आहे. त्यामुळे इथं सी आणि बिंदूंची नावं देऊ. तसंच इथं सी डॅश आणि डॅश आले. आणि शेवटचा हा डी बिंदू आहे तो आपला इथं येतोय. या ठिकाणी तो शेवटचा कोपरा ती रेषा इथं दिसते, त्याचं नाव आहे डी बिंदू आणि आपण डी डॅश. या ठिकाणी आपले तिन्ही व्ह्यू पूर्ण होत आहेत. यानंतर आपला भाग आहे तो म्हणजे मापं देणे. उंची फ्रंट व्ह्यू आणि साईड व्ह्यूमध्ये उंची हा कॉमन घटक आहे. त्यामुळे उंचीच माप आपण फ्रंट व्ह्यू किंवा साईड व्ह्यूमध्ये दोन्हीपैकी एका ठिकाणी देणं आवश्यक आहे. उंची माप वगैरे देताना सुद्धा आपण समांतर रेषांचाच वापर करायचा आहे.
आणि मापाच्या डायमेन्शन रेषेच्या दोन्ही बाजूला अशा क्रॉस रेषा आवश्यक आहेत. बारीक अंकुशदार पण स्पष्ट दिसत नाहीत, पण लहान असे बाण काढायचे. रेषेला समांतर अंक अक्षर काढायचे. तर या ठिकाणी आपण याची माप पंचकोनाच्या बाजूचं माप एका ठिकाणी दिलं तरी पुरेसं आहे आणि एका ठिकाणी द्यावे आपण. काहीसं अंतर सोडून घ्यायचं. अगदी चिकटून व्ह्यूला माप द्यायची नाहीत. यानंतर आवश्यक आहे आपणास एक कोन दाखवणे, नोंदवणे. बाहेरील कोन आपण 72 अंश घेतलेले आहेत दोन्ही बाजूला आणि आतील कोन साहजिकच 108 तेही लिहायचे. या दोन ठिकाणी आपण कोन मापकाचा वापर केला आहे, त्यामुळे या दोन ठिकाणी आपण ते माप लिहूया. नंतर आपण कंसाचा वापर करून अंतर घेऊन काढलेला आहे. इतकी मापं झाल्यानंतर राहिलं आपलं टॉप व्ह्यू, फ्रंट व्ह्यू, साईड व्ह्यू लिहायचं. ते टॉप व्ह्यू, फ्रंट व्ह्यू, साईड व्ह्यू लिहून झाल्यानंतर अनावश्यक झालेल्या जादा रेषा खोडायच्या. या बाजूला आता ही लांबी आपण घेताना थोडी जास्त घेतलेली. लेटरिंगसाठी काढलेल्या जादा लांबीच्या रेषा त्या खोडायच्या. प्रोजेक्शन खाली जास्त लांबपर्यंत आलेली होती. आता ही कोन मारलेली रेषा प्रोजेक्शन घेतलेल्या रेषा ह्या ठेवायच्या, फक्त ते फिकट असल्या पाहिजेत. या ठिकाणी आपला हा प्रश्न पूर्ण होतो. आपणास आमची नम्र विनंती आहे की या शैक्षणिक चॅनलला सबस्क्राईब करा, यातील व्हिडिओजना लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून या चॅनलचे नोटिफिकेशन्स मिळवा. धन्यवाद.